काँग्रेसने आपला एक उमेदवार जाहीर केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे. अकोले येथून डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अकोल्यामध्ये तिरंगी लढत होण्याची संकेत मिळत होते. त्यातच काँग्रेसने काल अनुप धोत्रे विरुद्ध व प्रकाश आंबेडकर विरुद्ध डॉक्टर अभय पाटील यांना रिंगणात उतरवण्याचा मानस ठरवला होता. तो काल त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. तर अकोल्यामध्ये जी तिरंगी लढत होणार आहे, या तिरंगी लढत मध्ये कोणाचा पारडं जड आहे व कोणाची किती ताकद आहे याचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणारच आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप यूथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहोत. यूथ इंडिया चॅनलला आपण सबस्क्राईब, लाईक व कमेंटच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करावे, जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला या युट्यूब चॅनलवर मिळेल. तर चला तर वळूया, अकोल्याचं राजकारण बघूया. गेल्या 4 निवडणुकापासून तिथं धोत्रे हे खासदार निवडून येत आहे. मताचं जे विभाजन आहे, जे मताचं विभाजन होऊन धोत्रे इथं गेले 4 निवडणुका लोकसभेच्या जिंकत आलेले आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्या कारणामुळे बीजेपीने इथे त्यांचे सपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केलेली होती व प्रकाश आंबेडकर यांचा पारंपरिक जो मतदारसंघ आहे अकोला, इथून ते निवडणूक लढत आहे. गेल्या 3 ते 4 निवडणुका इथून ते सतत हारत आलेले आहेत. तसेच काँग्रेसचे हिदायत पटेल हे मुस्लिम चेहरा काँग्रेसचा उमेदवार इथून दिलेला आहे. या तिरंगी लढत मध्ये कोणाचा पारडा जड आहे आपण बघून घेऊया. त्यापूर्वी याची पार्श्वभूमी बघून घेऊया. धोत्रे यांना साधारणतः 5 लाखापर्यंत मतदान होतं. प्रकाश आंबेडकर यांना 2.25 लाख व जे हिदायत पटेल आहे काँग्रेसचे त्यांना 2-2.5 लाख, असे 2 किंवा 3 नंबर या दोघांमध्ये चुरस चालू होती. पण या दोघांच्या मतांची जर गोळाबेरीज केली तर बीजेपीला ही जागा जिंकणं खूप कठीण आहे. परंतु हे दोघांचं मताचं विभाजन झालं असता तर इथं बीजेपीचं सीट निवडून येतं. तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये जाईल अशी चर्चा होती व तशी युती होईल, पण तशी काही युती होताना दिसत नाहीये. कोणाची चूक कोणाचं काय याच्यात आपण जाण्यापूर्वी आपण अकोल्यापुरतं आपण आता बोलूया. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला 7 जागांवर समर्थन देण्याचं ठरवलेलं होतं. तर आपल्याला असं वाटत होतं की काँग्रेस व वंचितचं थोडंफार प्रमाणात एकमेकांना मदत होईल अशी किंवा युतीचे संकेत असे वंचित बहुजन आघाडीकडनं मिळत होते. परंतु त्याला काँग्रेसने काहीच प्रतिसाद न देता उमेदवारी जाहीर केली. एकीकडे काँग्रेसमध्येच अंतर्गत असं सांगण्यात येत होतं की आपण अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठिंबा देऊया, असं चर्चा काँग्रेसमध्ये सतत चालू होती. परंतु तसं काही घडताना दिसलेलं नाहीये. डॉक्टर अभय पाटील हा एक मराठा चेहरा काँग्रेसने अकोल्यामध्ये दिलेला आहे. ते एक डॉक्टर आहे, सर्जन ऑर्थोपेडिक आहे. त्यांनी किमान 40 ते 50 हजार सर्जरी केलेली आहे असं माध्यमांमधून समजतंय. आता मराठा समाजाचा जो उमेदवार दिलेला आहे आणि अनुप धोत्रे हे देखील मराठा समाजातून येतात, तर मराठा समाजाचं ध्रुवीकरण करून कोणाला फायदा होईल? प्रकाश आंबेडकरांना फायदा होईल किंवा अनुप धोत्रेंना फायदा होईल किंवा डॉक्टर अभय पाटलांना फायदा होईल व मुस्लिम मते काय याच्यामध्ये आपली निर्णायक भूमिका घेईल? आपल्याला काय वाटतं? येणारा काळच ठरवेल अकोल्यामधून कोण निवडणूक जिंकून येईल. पण मताचं ध्रुवीकरण होणार हे नक्की. आपल्याला काय वाटतं या कमेंटच्या माध्यमातून? कोणाचं पारडं जड आहे या कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद.